7 मिनिटाच्या आत आपण लाईव्ह होणार आहोत व आपली YouTubeची जी स्क्रीन असेल ती सुद्धा लाईव्ह होणार आहे. ठीक 11 वाजता हे सेशन स्टार्ट होईल. सर्वांना विनंती आहे की आपले मायक्रोफोन्स म्यूट ठेवावेत. माननीय कुलगुरू साहेब लगेचच जॉईन होणार आहेत व आपणास मी सांगू इच्छितो की जितकेही पार्टिसिपंट्स या झूम मीटिंग मध्ये जॉईन होतील, इनॉग्रल सेशन संपल्यानंतर कीनोट ॲड्रेस होईल. कीनोट ॲड्रेस झाल्यानंतर श्री चांदेकर साहेबांचं भाषण होईल. त्यानंतर वोट ऑफ थँक्स च्या पुढे आपल्याला ब्रेकआउट रूम्स मध्ये सर्वांना नेण्यात येईल. ऑटोमॅटिकली ते ब्रेकआउट रूम्स मध्ये आपण सर्व वेगवेगळ्या 5 ग्रुपमध्ये आपण जाणार आहोत. त्यामध्ये थीम अशा दिलेल्या आहेत. नंबर 1 थीम आहे रिसर्च इंटेन्सिव्ह टीचिंग इन हायर एज्युकेशन, असा टॉपिक राहील. दुसरा आहे फ्लेक्झिबल करिक्युलम इन हायर एज्युकेशन. तिसरा राहील इम्पॉर्टन्स ऑफ कंटिन्युअस इव्हॅल्युएशन सिस्टीम फॉर स्टुडंट्स अँड टीचर्स. चौथा राहील डेव्हलपमेंट ऑफ लोकल लँग्वेज सोर्सेस फॉर इम्पार्टिंग नॉलेज इन हायर एज्युकेशन. आणि 5वा विषय राहील रिसर्च ओरिएंटेड अप्रोच इन टीचिंग. तर सर्वांना हे 5ही सब्जेक्ट्स आपण तयार केलेला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे, या ग्रुपवर मी आता टाकतो आहे. आणि या टॉपिकच्या अनुसरून आपल्याला या डिबेटमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे व शिक्षकांची भूमिका काय राहील नवीन एज्युकेशन पॉलिसी या विषयावर, यावर आपल्याला एक चांगलं हेल्दी असं डिस्कशन करायचं आहे. तर मी आपल्या जो ग्रुप आहे बनवलेला HGBAU नीती आयोग BSM NEP वेबिनार, जो ग्रुप आहे या ग्रुपवर हे सगळं डिस्कशन टाकलेलं आहे, पॉइंट सुद्धा टाकलेले आहेत. तर आपण याआधी मी NEP फायनल इंग्लिश या नावाची सुद्धा फाईल पोस्ट केलेली आहे, ज्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इंग्रजी मध्ये याच्यामध्ये PDF फाईल जी आपल्याला नीती आयोगाकडून उपलब्ध झालेली आहे वेबसाईटवर, ती सुद्धा पोस्ट करून ठेवलेली आहे. तर आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तर कृपया सर्व डेलिगेट्सला विनंती आहे की त्यांनी ही NEP फायनल इंग्लिश ही फाईल वाचावी व खाली दिलेले विषय जे आहेत याच्यावर एक हेल्दी असं फ्रुटफुल डिस्कशन आपण आपल्या विद्यापीठाच्या मार्फत इथे करून आपल्याला यातनं काय निष्पन्न, आपल्याला काय चेंजेस असतील तर ते आपण सजेस्ट करणार आहोत. सोबतच कार्यक्रमाच्या शेवटी एक फीडबॅक लिंक जी भारतीय शिक्षण मंडळ यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आपणास सर्वांना विनंती राहील की या लिंकवर सर्व माहिती भरून आपण आम्हाला पाठवावी. व सरतेशेवटी सर्वांनी फीडबॅक लिंक भरल्यानंतर सर्वांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांची ईमेल्स आमच्याकडे आहेतच. आम्ही विद्यापीठाच्या मार्फत आपणा सर्वांना आपल्या ईमेलवर येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये सर्टिफिकेट सुद्धा पाठवणार आहोत. तर थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.
एका मिनिटामध्ये आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. प्रसाद सर, आपला माईक एकदा चेक करून घेऊ. सर आवाज येतो. प्रसाद सर चेंज करा. थोडं बोला सर. नाही, तुमचा आवाज नाही येत आहे. नाही नाही, तुम्ही सर मोबाईलवर माननीय गजाननजी गुल्हाने सर. सर वाडेगावकर सर, तुमचा आवाज येतो माईकचा. तुम्ही मोबाईलवर जॉईन व्हा. आता ठीक आहे. मी माननीय गजाननजी गुल्हाने सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. सगळ्यांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने सुरू करूया. तर श्री डॉक्टर शिरवाते सर यांना विनंती करतो की विद्यापीठ गीताला सुरुवात करण्यात यावी. विद्यापीठ गीत. नित्यं हि विद्याचिन्तनं नित्यं च विद्यामन्थनं नित्यं हि विद्यासर्जनं नित्यं च विद्याजीवनम्.
धन्यवाद शिरभाते सर. यानंतर श्री हरीश काळे, प्रचारक विद्या भारतीय शिक्षण. भारतीय श्री हरीश काळे, प्रचारक विदर्भ प्रांत, भारतीय शिक्षण मंडळ, नागपुर. हरीश जी. सभी को नमस्कार. सभी अपनी अपनी जगह रीढ़ की हड्डी सीधी करके बैठेंगे. ध्येय श्लोक. तत्कर्म अन्य बंधाय सा विद्याया विमुक्तये आयासाया परम कर्म विद्यान्या शिल्प नैपुण्यम. ये विष्णु पुराण का श्लोक है. इसका अर्थ, कर्म वही है जो बंधन में ना बांधे, विद्या वही है जो मुक्त करे, अन्य सभी कर्म निरर्थक क्रिया व अन्य सभी अध्ययन मात्र कारीगिरी है. धन्यवाद. तुम्ही है ना? या. ओके. धन्यवाद काळेश जी. सर्वांना नमस्कार. नीती आयोग, भारतीय शिक्षण मंडळ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आज टीचर्स रोल इन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वेबिनारचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर. सर, नो साऊंड. येतोय येतो येतो येतोय सर. आम्हाला येत आहे. या वेबिनारचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. आजच्या वेबिनार मध्ये बीज भाषण करणारे की नोट स्पीकर मार्गदर्शक माननीय डॉक्टर बी ए चोपडे सर, माजी कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी या विषयावर व्यक्त करणारे माननीय मुकुलजी कानेटकर सर, अखिल भारतीय संघटक मंत्री व समारोपीय कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर अविनाशजी मोरील सर, अधिष्ठाता मानव विज्ञान शाखा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. तसेच या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित डॉक्टर तुषार देशमुख, कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, श्री सत्यनारायणजी मेसराम सर, श्री नारायणजी मेहरे सर, नागपूर, डॉक्टर जगदीश साबू सर, डॉक्टर हरीश मालपाणी सर, श्री हरीश काळे, डॉक्टर प्रसाद वाळेगावकर सर, डॉक्टर शिरभाते व समस्त विदर्भ प्रांत सदस्य गण, बंधू आणि भगिनींनो. मित्रांनो, आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे. या दृष्टिकोनातून 2017, 19 आणि 20 तीन वर्ष राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये महत्वाचे विषय मानलेले आहेत आणि 21 मध्ये आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. 17, 19, 20. मी प्राध्यापक गजानन गुल्हाणे, विभाग प्रमुख पदव्युत्तर शिक्षण विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आपल्या सर्वांचे ऑनलाईन इथे मी स्वागत करतो. भारतीय शिक्षण मंडळाची स्थापना 1969 मध्ये भारतीय शिक्षण प्रणालीचा विकास यासाठी या उद्देशाने करण्यात आली. नीती आयोग, पूर्वीचे नियोजन आयोग, याचा सुद्धा उद्देश एकच होता, शिक्षणाचा विकास. आपण सर्वांना माहितच आहे 2017, मी 17, 19 आणि 20 चा उल्लेख केला होता. आपल्या सर्वांना माहित आहे 2017 मध्ये केंद्र शासनाने के कस्तुरी रंगन, माजी संचालक इस्रो बेंगलोर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समितीचे गठन केले. या समितीने अभ्यास करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा 2019 साली शासनाला सादर केला. त्यानंतर 2019 मध्ये, मला वाटते मे मध्ये, केंद्र सरकारने सर्वांसाठी हा मसुदा
प्रसिद्ध केला वेबसाईटवर आणि वेगवेगळ्या न्यूजपेपर मधून, आणि याच्यावर चर्चा झाली, व्याख्यान झाले आणि वेगवेगळ्या सूचना मागण्यात आल्या. यानंतर 2000 नुकतंच 29 जुलै 2020 मध्ये केंद्र सरकारने या मसुदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला मान्यता दिली. आता सर्वात मोठी समस्या आपल्या समोर आहे की या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करावी, त्यात कोणते कोणते आव्हाने आहेत, याच्यावर आपल्याला या दृष्टिकोनातून आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी व अध्ययन केंद्रित असून भारतीयांची ओळख करून देणारे आहे. हे धोरण कौशल्य स्किल ओरिएंटेड. आता जर तुम्ही आता या धोरणाचा जर तुम्ही अभ्यास करणार, आपण दुपारच्या सत्रामध्ये याच्यावर चर्चा करणार आहोत, ग्रुप वाईज 5 ग्रुप करणार आहोत तुम्ही. याच्यावर आपल्याला लक्षात येईल की जे शिक्षक म्हणजे 86 नंतर आता 2020 ची पॉलिसी होऊन आली, यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि त्यानुसार नीड ऑफ द म्हणजे आज सोसायटीची गरज काय या उद्देशाने या मसुदा तयार केला आणि हा मसुदा मान्य झाला. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आमूलाग्र बदल सुचवले आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा सर्व स्तरावरील अभ्यासक्रमाची पुनर्रचना हे कार्य फक्त शिक्षकच करू शकतात. म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, अंमलबजावणी करताना कोणकोणते आव्हाने, चॅलेंजेस, तसेच कोणत्या अडचणी येऊ शकतील, किंवा कारण सगळ्या कार्यालयाची रचना बदलावी लागेल, आयोजन करण्याची जबाबदारी हे सर्व करण्यासाठी नीती आयोगाने राष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्यावर सोपवली आणि राष्ट्रीय शैक्षणिक नीती आयोग व भारतीय शिक्षण मंडळ या आणि संयुक्त संत गाडगेबाबा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीमध्ये शिक्षकाची काय भूमिका आहे यावर वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. उद्देश हाच आहे की ही जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या समोर आलेलं आहे एक आव्हान आहे, कारण त्याच्यामध्ये खूप बदल आहे. आता हे बदल ज्यावेळेस नवीन बदल येतात त्यावेळेस सगळ्या कार्यालयाची पुनर्रचना करणं, अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणं, मॅन पॉवर अपॉइंट करणं, याची सर्व करण्याची शासनासमोर तर जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे, पण शिक्षकाची सुद्धा जबाबदारी आहे. या उद्देशानेच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्र, आजच्या कार्यक्रमात थोडक्यात मी सांगू इच्छितो, आजच्या कार्यक्रम माझ्या प्रस्ताविकेनंतर आमचे मित्र प्रसाद वाडेगावकर सर पाहुण्यांचा परिचय करून देतील. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर चोपडे सर यांचं बीज भाषण होईल. त्यानंतर उद्घाटन कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांचं अध्यक्षीय भाषण होईल. त्यानंतर थोडासा ब्रेक होईल, त्याला आपण ब्रेकआउट सेशन म्हणू. यावर 5 रूम तयार करण्यात येईल. सिरवाते सरांनी सांगितलंच आहे, जे उशिरा जॉईन झाले त्याच्यासाठी सांगतो मी. 5 ग्रुप तयार करण्यात येईल आणि ह्या 5 ग्रुपला जे नीती आयोग आणि भारतीय शिक्षण मंडळाने जे एसओपी तयार केली त्यामधले जे मुद्दे आहेत त्या 5 मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहे. ते मुद्दे आहेत रिसर्च, इन्सेंटिव्ह टीचिंग इन हायर एज्युकेशन, फ्लेक्झिबल करिक्युलम इन हायर एज्युकेशन. तिसरा पॉइंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ कंटिन्यू एज्युकेशन इव्हॅल्युएशन सिस्टीम फॉर स्टुडंट्स अँड टीचर. चौथा मुद्दा राहील डेव्हलपमेंट ऑफ लोकल लँग्वेज सोर्सेस फॉर इम्पार्टिंग नॉलेज इन हायर एज्युकेशन. आणि शेवटचा मुद्दा जो राहील रिसर्च ओरिएंटेड अप्रोच इन टीचिंग. या 4-5 मुद्द्यावर ग्रुपमध्ये 20-20 प्राध्यापकांची ग्रुप करण्यात येईल. त्याच्यावर त्यांना 15 मिनिट दिले जाईल, 15 ते 20 मिनिटं. त्यानंतर त्यांचा एक ग्रुप लीडर आपल्या सगळ्यांसमोर त्यांनी काय चर्चा केली ते आपल्या समोर सादरीकरण करतील. या सर्व कार्यक्रमाचं मार्गदर्शन डॉक्टर चोपडे सर आणि डॉक्टर मोरील सर अधिष्ठाता मानव विज्ञान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे करतील. त्यानंतर शेवटी समारोपी भाषण डॉक्टर मोरील सर करतील. अशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. तर एवढे बोलून मी आज माझ्या प्रस्ताविकेला विराम देतो. डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सरांना मी विनंती करतो की आजचे जे पाहुणे आहेत भाषा त्यांचा परिचय करून देतील. डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सर. चोपडे सरांचा आवाज येतोय काय? चोपडे सरांना आवाज येतोय ना? नॉट एबल टू हिअर. इरबाते सर चोपडे सरांना जॉईन करून घ्या. हा, चोपडे सर जॉईन झाले आहेत. त्यांना आवाज येत नाही. इतर लोकांना म्यूट करा. सगळे म्हणजे बरेचसे लोकांना नाही, त्यांचा व्हॉइस येत नाहीये. सर आपण कृपया बोलावं.
चोपडे सर. अरे नको नको काय माहिती आहे का हा, ते आवाज काय- येतो काय सर तुम्ही चोपडे सर. किती वेळ सांगितलं ना मी किंवा ती मला आवाज ऐकू येत नाही ना. सर तुमचा आवाज येऊन आला आता. नाही 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 गुल्हाने सर तुमचा आवाज येत नाही आहे. चोपडे सरांना फक्त, बाकीच्या आम्हाला ऐकू येत आहे. नाही ध्यान करून करा ना नाही 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 काय प्रकार ती काय पॉईंट वाटत नाही मला काय माहिती. गुल्हाने सर कृपया चोपडे सरांना आपण फोन करा. नाही बघू ना नाही त्यांना करू का मग? हेडफोन्स लावायला लावा कृपया. नाही, नको थांब नाही नाही काय डोक्यात आहे ना. आपल्याला त्यांचा आवाज येतोय पण आपला आवाज पर्यंत पोहोचत नाहीये. हॅलो. हा सर. अरे मला अजिबात ऐकू येत नाही रे, काय समजत नाही. 2-3दा केलं मी. शिरभाते सर आपल्याकडनं काही प्रॉब्लेम तर नाही आहे? नाही नाही क्लिअर आहे, प्रत्येकाचा आवाज जातो आहे. नाही त्यांनी- त्यांचा व्हॉल्यूम चेक करायला सांगा ना त्यांच्या इथून. कदाचित हा व्हॉल्यूम. त्यांना सांगितलं सर, फोन केला मी. अजून एक फोन करा सरांना. येस येस येस. हा. सर्वांना विनंती आहे की कृपया शांत राहावे. चोपडे सर जॉईन होणार आहेत. टेक्निकल टीम त्यांना पुन्हा जॉईन करून घ्या. वाडेगावकर सर आवाज येतो का माझा? तुमचा येतोय. वाडेगावकर सर सुरुवात करून द्या. सर जॉईन झालेले आहेत. चोपडे सर हा, जॉईन ठीक आहे. झालेले आहेत. हो हो. वाडेगावकर सर तुमचा आवाज येत नाही. वाडेगावकर सर तुमचा आवाज येत नाही. नाही. वाडेगावकर सरांनी मुंबईवरून जॉईन व्हावं ना. नाही थांब. मुंबईवरून जॉईन व्हायला सांगा त्यांना. हा. हा. चोपडे सर कृपया अनम्यूट करून बोलावं. सर फोन लागत नाही. वाडेगावकर सरांचा आवाज येत नाही. सर मला असं वाटते आपण मुकुलजी कानिटकर सरांचं सुरू करून देऊ. तोपर्यंत यांचं कनेक्टिव्हिटी सुरू होते. वेळ चला आपला. हो सर. येस. हा. वाडेगावकर सर तोपर्यंत आपला याच्यावर जॉईन होतील मोबाईलवर. नंतर पाहुण्यांचा परिचय देऊ. तोपर्यंत मुकुलजींचा होऊ दे. कि विद्या वह है जो सबको मुक्त करती है, वह मुक्त करी विद्या गत 200 लगभग 200 वर्षों से स्वयं मुक्त होने की प्रतीक्षा कर रही थी. येस. आवाज. आयासाया परम कर्म विद्या शिल्प नैपुणम. कर्म वही है जो बंधन में न बांधे, विद्या वही है जो मुक्त करे. अन्य सभी कर्म व्यर्थ का परिश्रम और अन्य सभी विद्या पुराण के ऋषि ने विद्या की जो परिभाषा दी कि विद्या वह है जो सबको मुक्त करती है, वह मुक्त करी विद्या गत 200 लगभग 200 वर्षों से स्वयं मुक्त होने की प्रतीक्षा कर रही थी. 2020 अंग्रेजी सन के ग्रेगोरियन कैलेंडर के ईस्वी सन 2020 में
सब लोगों को ऐसी बातें, ऐसे संकट का सामना करना पड़ा कि जिसको हम भूल जाए। विस्मरण अधिक महत्वपूर्ण लगने लगा था। ऐसे समय दो ऐसी अद्भुत घटनाएं घटी जिन्होंने 2020 को अविस्मरणीय बना दिया। एक तो 29 जुलाई 2020 को राष्ट्रीय शिक्षा नीति को भारत सरकार ने स्वीकार किया और भारत सरकार की मंत्रिपरिषद ने भारत को एक ऐसी शिक्षा नीति दी जो 185 वर्ष पूर्व किए गए शिक्षा के शीर्षासन को ठीक कर सकती है। ऐसे बीज जिस शिक्षा नीति में है वह सच्चे अर्थ की राष्ट्रीय शिक्षा नीति भारत सरकार ने हम शिक्षाविदों के सामने रखी, प्रस्तुत की। 66 पृष्ठ अंग्रेजी में, 108 पृष्ठ हिंदी में उस राष्ट्रीय शिक्षा नीति का जो खाका है उसका एक एक शब्द तपस्या से उद्भूत है। दूसरी भी घटना उतनी अविस्मरणीय है। 5 अगस्त 2020 को भगवान श्री राम के निजधाम अयोध्या में उनकी जन्मभूमि पर भव्य मंदिर के निर्माण का कार्यारंभ हुआ। ये दोनों सांस्कृतिक पुनरुत्थान के प्रतीक है। 29 जुलाई 2020 को दी गई राष्ट्रीय शिक्षा नीति और 5 अगस्त को किया गया मंदिर पुनर्निर्माण का कार्यारंभ, ये दोनों भारत के सांस्कृतिक पुनर्जागरण के पड़ाव है, परिवर्तन बिंदु है, टर्निंग पॉइंट है। फिर एक बार भारत जागृत होकर के अपने आप को विश्वगुरु के रूप में स्थापित करेगा। ये जो स्वप्न अनेक ऋषियों ने, महर्षियों ने देखा था, वेद काल से जो ऋषि कहते रहे, एतद् देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मना स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्वमानवा। इस राष्ट्र का दायित्व ही विश्व का कल्याण और विश्व का मार्गदर्शन है। वह कहने वाले ऋषियों का स्वप्न साकार करने वाली शिक्षा नीति हमको मिली है, किंतु केवल संहिता में, केवल अभिलेख में, केवल डॉक्यूमेंट में शब्द आ जाने से, प्रावधान आ जाने से, व्यवस्था आ जाने से काम नहीं होता। उसे जमीन पर उतारना पड़ेगा, उसे लागू करना पड़ेगा, उसको अमल में लाना पड़ेगा, उसका क्रियान्वयन करना पड़ेगा। मंशा बोल दी गई, इंटेंट हैज बीन स्पोकन, उसको बहुत अच्छी तरह से शब्दबद्ध कर दिया गया। इट हैज बीन डॉक्यूमेंटेड प्रॉपरली। अब तीसरी स्थिति आवश्यक है, इट हैज टू बी पुट इन एक्शन, उसको क्रिया में लाने का काम करना है। और यह हम सबके लिए बहुत अद्भुत अवसर है कि नीति आयोग ने भारतीय शिक्षण मंडल को यह दायित्व दिया कि सारे भारतवर्ष में सभी जिलों में विद्यालयी शिक्षा और महाविद्यालयीन शिक्षा में इस शिक्षा नीति के क्रियान्वयन को लेकर के चर्चा करें। और हमने तय किया कि यह चर्चा शिक्षकों के साथ होगी, क्योंकि शिक्षा नीति का क्रियान्वयन शिक्षकों को करना है। शिक्षक ही उसे क्रियान्वित कर सकते हैं। सरकार चाहे तो यदि शिक्षक साथ ना दे तो कुछ नहीं कर सकती, और शिक्षक यदि तय कर ले तो सरकार क्रियान्वयन को रोक नहीं सकती। इतनी शक्ति शिक्षकों के अंदर है। इस शिक्षा नीति के निर्माण में इतिहास गठित हुआ है। ऐसा अद्भुत विमर्श किसी और नीति के लिए विश्व के किसी भी देश में इतिहास में कभी नहीं हुआ। 5 वर्ष तक लगातार देश के कोने कोने में 2.5 लाख से अधिक गांवों के अंदर 33 करोड़ लोगों तक, 6 करोड़ से अधिक परिवारों तक, यानी लगभग 33 करोड़ लोगों तक चर्चा करने के बाद, उनके सुझाव लेने के बाद यह शिक्षा नीति सामने आई। डॉक्टर कस्तूरीरंगन जी के नेतृत्व में जो समिति इस शिक्षा नीति के अभिलेख को तैयार करने के लिए बनी थी, वह भी ऋषियों की समिति थी। उन्होंने भी जा जा करके काम किया। मुनि विद्यासागर जी महाराज को मिलने के लिए और छत्तीसगढ़ के एक कोने के गांव में महाराज जी जहां पर विराजमान थे, वहां जाकर के कस्तूरीरंगन जी ने उनके विचार सुने। इसलिए एसी कमरे में बैठ करके लिखी गई ये शिक्षा नीति नहीं है। ये शिक्षा नीति तपस से निकली हुई शिक्षा नीति है, ऋषियों के तपस से। डॉक्टर कस्तूरीरंगन, डॉक्टर एम.के. श्रीधर, मंजुल भार्गव, वसुधा कामत, कट्टीमणि जी, मजहर आसिफ, एक एक उस समिति का सदस्य किसी ऋषि से कम नहीं था। और इसलिए स्वतंत्रता के 75 वर्ष होने को आए, अगले वर्ष 75 वर्ष पूर्ण हो जाएंगे, लेकिन वास्तविक स्व का तंत्र अभी भी प्रतीक्षारत है। हम आज भी उस ब्रिटिश राज की व्यवस्थाओं को चला रहे हैं, उन व्यवस्थाओं को झेल रहे हैं। इस देश का मानस, इस देश का समाज, इस देश का प्रत्येक व्यक्ति वास्तविक स्वतंत्रता की प्रतीक्षा कर रहा है। क्रांतिकारियों के बलिदान को सार्थक करना अभी बाकी, और उसके लिए शिक्षा का भारतीयकरण सबसे महत्वपूर्ण आवश्यक है।
185 वर्ष पूर्व 1835 में शिक्षा का पूरा नियंत्रण सरकार के हाथ में दे दिया गया। शासन केंद्रित शिक्षा व्यवस्था का निर्माण हुआ जब शिक्षा का अधिनियम मैकॉले ने बनाया 1835 में। 1823 में अंग्रेजों ने सर्वेक्षण किया, भारत के 7 लाख गांवों के सर्वेक्षण में पाया कि प्रत्येक व्यक्ति को शिक्षा देने की व्यवस्था इस देश में 1823 तक थी। थॉमस मुनरो लिखता है 100% साक्षरता, जिसने दक्षिण में सर्वेक्षण किया। पूर्व में सर्वेक्षण करने वाले विलियम बेल ने लिखा कि 98% साक्षरता थी। विलियम एडम, जिसने बॉम्बे प्रेसिडेंसी यानी पश्चिम में सर्वेक्षण किया, वो 96% कहता है। उत्तर में सबसे कम विलियम लिटनर पंजाब प्रोविंस में बताता है 93%। लगभग 96% से अधिक, 96% से ज्यादा साक्षरता वाला देश स्वतंत्र होते समय 1947 में केवल 18% साक्षर रह जाता है। ब्रिटिश राज का शिक्षा में योगदान है 82% लोगों को अशिक्षित करना। उस इतिहास को बदलने की घड़ी आ गई है। इस राष्ट्रीय शिक्षा नीति में ऐसे बीज है जो पूरी तरह से उस शीर्षासन को ठीक कर सकते हैं। वह स्वायत्तता, वह लचीलापन, वह अद्भुत विद्यार्थी केंद्रित, अध्ययन केंद्रित शिक्षा पद्धति के बीज इस शिक्षा नीति में, लेकिन उसका क्रियान्वयन शिक्षकों को करना पड़ेगा। मल्टीपल एंट्री मल्टीपल एग्जिट के लिए जो पाठ्यक्रम बनने हैं वो तो शिक्षक ही बनाएंगे, वो यूजीसी थोड़ी बनाएगी, वो सरकार थोड़ी बनाएगी, वो तो हमको बनाने पड़ेंगे। उसकी व्यवस्था हमको करनी पड़ेगी। विद्यार्थियों को यदि विकल्प देने तो विकल्प देने वाली व्यवस्था शिक्षकों को करनी पड़ेगी। इसलिए शिक्षकों के हाथ में शिक्षा नीति का क्रियान्वयन है। शिक्षकों का वह दायित्व है। विश्व मार्गदर्शन का दायित्व जैसे भारत पर है, वैसे राष्ट्र मार्गदर्शन का दायित्व शिक्षकों पर है। वयम राष्ट्रे जागृयाम पुरोहिता। इसलिए भारतीय शिक्षण मंडल ने आगामी 45 दिनों में पूरे देश में, देश के कोने कोने में जाकर के लाखों शिक्षकों के साथ सीधे संवाद साधने का यह अद्भुत महायज्ञ प्रारंभ किया है। वेबिनार्स भी होंगे और प्रत्यक्ष बैठकें भी होंगी। स्कूल शिक्षा के प्राचार्यों के साथ में, प्रधानाध्यापकों के साथ में, मुख्याध्यापकों के साथ में बैठकें होंगी। एकेडमिक लीडरशिप, शैक्षिक नेतृत्व को अपने दायित्व के प्रति सजग करना होगा। शिक्षकों को अपने क्रियान्वयन के दायित्व को हाथ में लेने के लिए प्रेरित करना होगा। उसके लिए यह चर्चात्मक कार्यक्रम होंगे। शिक्षकों को इसमें सहभागी होना है। सुनना भी ध्यान से है, गुनने के साथ सुनना है, एकाग्रता के साथ, और जहां अवसर मिले वहां बोलना है, और बोलने का अवसर नहीं मिले तो लिख करके अपने ओपिनियन देने। गूगल फॉर्म मिलेगा, हर शिक्षक को पूछा जाएगा क्या चुनौती है, इस शिक्षा नीति को लागू करने में क्या अड़चने आएगी। मातृभाषा में शिक्षा को लागू करना है, अनेक कला के विषय लेने, 64 कलाओं को शिक्षा में लाना है, एक्स्ट्रा करिकुलर को करिकुलर एक्टिविटीज को करिकुलम का पार्ट बनाना है, पाठ्यचर्या के अंदर लाना है, क्रीड़ा को, कला को, कौशल को, व्यावसायिक शिक्षा को। इतने सारे शिक्षक कहां से आएंगे, कितनी चुनौतियां हैं। शिक्षकों को अपनी पढ़ाने की पद्धति बदलनी पड़ेगी, पेडागोजी शिक्षण विधि बदलनी पड़ेगी। क्या इसके लिए शिक्षक तैयार है? इसलिए चुनौतियों पर चर्चा करनी, और केवल चुनौतियों पर चर्चा नहीं करनी। यदि वास्तविकता में हम स्वायत्त, शासन मुक्त और समाज पोषित शिक्षा को निर्माण करना चाहते, जो कि 1823 में थी भारत में, यदि उसको फिर से भारत में लागू करना चाहते ताकि भारत विश्वगुरु बन सके, यदि ये हमारा लक्ष्य है तो उसके लिए शिक्षकों को सन्नद्ध होना पड़ेगा, तैयार होना पड़ेगा, तत्पर होना पड़ेगा। ऋषियों के द्वारा बनाई गई शिक्षा नीति को लागू करने के लिए प्रत्येक शिक्षक को ऋषि बनना पड़ेगा और समस्या के साथ समाधान पर विचार करना पड़ेगा। इन चुनौतियों को स्वीकार करके इनको आगे बढ़ने के लिए, ताकि भारत फिर एक बार उस स्वर्णिम युग में चला जाए, नालंदा तक्षशिला जैसे गुरुकुल हो और सारा विश्व भारत में शिक्षा लेने के लिए आए, और हम फिर एक बार विश्व गुरु के सिंहासन पर भारत माता को विराजमान करे। यह हम शिक्षकों का दायित्व है। वयम राष्ट्रे जागृयाम पुरोहिता। राष्ट्र जागरण करने वाले हम, पुरोहित आगे ले जाने वाले शिक्षक है। हम इस अपने कर्तव्य का पालन करेंगे और भारत माता को जगत गुरु बनाएंगे, इस विश्वास के साथ जय हिंद, जय भारत। धन्यवाद मुकुल जी। श्री मुकुलजी कानेटकर सरांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करावी, कोणकोणती आव्हाने आपल्या समोर येणार आहे आणि त्यामध्ये शिक्षकाची भूमिका काय यावर आपला त्यांनी प्रकाश टाकला। यानंतर डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा। डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सर। नमस्कार सर। सर आवाज येतो? येतो.
नमस्कार। नमस्कार। मैं भारतीय शिक्षण मंडल का आभारी हूँ। मुझे ऐसे 2 महानुभावों का आज परिचय कराने का अवसर दिया है, जिन्होंने देश में स्वतः को शैक्षणिक प्रशासक के तौर पर प्रस्थापित किया हुआ है। प्रथम है डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, माननीय कुलगुरु संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती। अमरावती विद्यापीठ के कुलगुरु की धुरा संभालने के पहले डॉक्टर चांदेकर सर ने शैक्षणिक प्रशासक के तौर पर वीएमवी कॉलेज नागपुर, महिला महाविद्यालय नासिक, उसी तरह प्रो वाइस चांसलर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ और वाइस चांसलर गोंडवाना विद्यापीठ का प्रदीर्घ अनुभव लिया और एक कुशल प्रशासक के तौर पर अमरावती विद्यापीठ के कुलगुरु का पद संभाला। डॉक्टर चांदेकर सर ने विद्यापीठ को सीधे समाज से जोड़ने की प्रमुख भूमिका निभाई है। उन्होंने उन्नत भारत जैसी योजनाओं के तहत न सिर्फ अमरावती महाविद्यालय के विद्यापीठ के महाविद्यालयों को, बल्कि सर्व विद्यापीठ विदर्भ के विद्यापीठों को समाज तक पहुंचाया है। डॉक्टर चांदेकर ने नेशनल एजुकेशन पॉलिसी के ड्राफ्टिंग से लेकर उसके कार्यान्वयन तक यूजीसी और एमएचआरडी के माध्यम से प्रमुख भूमिका निभाई है। शैक्षणिक स्तर को सुधारने व प्रतिष्ठा दिलाने के कार्य में उन्होंने नैक को साथ दिया है और वो आज नैक के तांत्रिक प्रकोष्ठ के अध्यक्ष भी हैं। आपने आज अपना अमूल्य समय हमें दिया है सर, उसके लिए धन्यवाद और भारतीय शिक्षण मंडल की तरफ से आपका इस कार्यक्रम में स्वागत है। आज के हमारे प्रमुख वक्ता और मेहमान डॉक्टर BR चोपड़े। डॉक्टर चोपड़े शैक्षणिक प्रशासक ही नहीं, उन्होंने स्वतः को एक प्रमुख वैज्ञानिक के तौर पर भी भारत में प्रस्थापित किया है। उनके पेटेंट्स, यूएस पेटेंट, इंडियन पेटेंट्स के साथ साथ 35 से ज्यादा रिसर्च प्रोजेक्ट्स इस चीज को अनुमोदित करते हैं कि वो एक भारत के प्रमुख वैज्ञानिक और शैक्षणिक प्रशासक हैं। आज वो भारतीय शिक्षण मंडल में अनुसंधान प्रकोष्ठ के राष्ट्रीय संयोजक भी हैं और आज हमें वो मार्गदर्शन के लिए यहाँ पे उपलब्ध हैं। डॉक्टर चोपड़े सर एज अ माइक्रोबायोलॉजिस्ट उन्होंने अपना करियर कोल्हापुर यूनिवर्सिटी और पुणे यूनिवर्सिटी से शुरू किया और नॉटिंघम यूनिवर्सिटी से उन्होंने माइक्रोबायोलॉजी और मॉलिक्यूलर जेनेटिक्स में पीएचडी कर वापस भारत आने का निर्णय किया और अपना पूर्ण जीवन भारतीय शिक्षण को उच्च स्तर पर पहुंचाने के लिए समर्पित किया हुआ है। डॉक्टर चोपड़े सर को याद होगा कि मेरा और उनका पहला जो परिचय हुआ था 1987 में, जब मैं एमएस यूनिवर्सिटी बड़ौदा में एक विद्यार्थी के रूप में था और नॉटिंघम यूनिवर्सिटी से वापस आने के बाद प्रोफेसर चोपड़े जब नागपुर यूनिवर्सिटी ज्वाइन हुए थे, उस समय उन्होंने हमारे विद्यापीठ में आकर हमें संबोधित किया था। उस समय से आज तक मैंने उनके कार्यों को बहुत निकट से देखा हुआ है और हम सब ने देखा हुआ है कि उन्होंने बाबा साहेब अम्बेडकर यूनिवर्सिटी, मराठवाड़ा यूनिवर्सिटी औरंगाबाद को किस स्तर तक ले जाकर रखा हुआ है और उसके पश्चात उन्होंने अपना पूरा समय भारतीय शिक्षण मंडल के अनुसंधान प्रकोष्ठ को दिया है और आज वो हमारे बीच राष्ट्रीय शिक्षण नीति के ऊपर हमें संबोधित करने वाले हैं। सर, आपका बहुत बहुत स्वागत है। नमस्कार। ओके, नमस्कार। धन्यवाद प्रसाद सर। हाँ, चोपड़े सर। Yes, okay. Thank you very much. धन्यवाद सर। Okay, thank you. Yes. The chairperson. सर यानंतर बीज भाषणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर BA चोपड़े सर यांना मी इथे आमंत्रित करतो। डॉक्टर चोपड़े सर. Good morning to all. The chairperson of today's webinar, the Vice Chancellor of Sant Gadge Baba Amravati University, Amravati, Professor Muralidhar Chandekar, the coordinator of this program, Professor Gulhane, Professor Prasad Wadegaonkar, who also work as a Sanyojak of Bharatiya Shiksha Mandal Amravati. And just we heard the very inspiring lecture of Param Adarniya Sri Mukulji Kanirkar, our Akhil Bharatiya Sangathan Mantri,
of Bharatiya Shiksha Mandal, Nagpur. Friends, today I'm so happy to interact with you. And in today's seminar, which is organized by Niti Aayog and Bharatiya Shiksha Mandal in collaboration with Sant Gadge Baba, Amravati University, Amravati. And the topic of the today's seminar is very, very pertinent. Teachers' role in NEP implementation. And here, I'd like to give my thoughts about the same. Friends, the National Education Policy was accepted on 29th of July 2020 by Government of India. And from that time, large number of seminars and webinars have been organized by Bharatiya Shiksha Mandal throughout the country to give the message of understanding what are the principles of National Education Policy 2020. I must tell you, National Education Policy is a policy for the new India, for the new Bharat. And Honorable Mukulji Kanarkaji said, in the true sense, it has been implemented after 135 years, and the entire policy is Bharat-centric, with the Bharatiya values and Bharatiya Sanskar in general in our education. Now today, since you are most of the teachers affiliated to the Sant Gadge Baba Amravati University, teacher from the campus of university, I am from various separate colleges, have joined for this particular meeting, and therefore we like to see that how I think about to go about the National Education Policy 2020. As I said to you all are the teachers, I think, of the Amravati University. And we believe that teacher is the foundation of all education. And subsequently, teacher represent whole civilization of mankind, present and the future. Reconstruction of any nation is not possible without the role of the teacher. And therefore, teachers are, I think, supreme in any country, any society, any civilization in general. And therefore, now we'll have to look, I think, what's the teacher's role in NEP implementation? And from this point of view, I'll let inform you that, just briefly, I will tell you, I believe that most of the teachers must have undergone a lot of reading and understanding of National Education Policy 2020. And as you know, the National Education Policy 2020 is originally consists of 484 pages. And this policy has been compiled into the 66 pages, I think, in English, and 108 pages into Hindi. It's very, very important. Every teacher must read in between the lines and try to understand what are, I think, what are the new recommendations of National Education Policy. Briefly, I must tell you, before you go for the implementation, I must tell you that there are certain, I think, important parameters we'll have to keep in the mind. Number one, once you understand the concept of National Education Policy, while implementing of this particular policy, we'll have to keep in the mind the spirit and intent of the policy is most critical matter. We must follow that entire spirit and intent of the policy when we implement, I think, the same. Second important point, which we'll have to keep in the mind, that this policy is going to be implemented in the phased manner. If you see very carefully, the policy approved in 2020, and then from 2021, January onwards, already the policy there has been a lot of initiatives for implementation of this policy. In our today's presentation, I'll discuss mainly with reference to higher education. When I say higher education, I mean your universities and its colleges, I think. So what are the new kind, I think, of the arrangement which has been implemented in NEP 2020? That's, I think, most important thing. And here, when I say the policy has to be initiated or implemented phased manner. Here, by 2030, we'll have to stop complete affiliation of the colleges to the universities. And universities will be totally independent with respect to their teaching, research, innovation, and administration of the campus of the university.
And therefore, let us see briefly, before I go for the implementation, I think, okay, what are the major changes, I think. The main thrust of the NEP 2020 is, I think, developing developing, transferring higher education to multidisciplinary holistic education. Basically, this policy wants to end the fragmentation of higher education in the country. And from that point of view, it's very important to understand that three different kinds of structures have been suggested by the NEP 2020. Number one, three kind of higher institute. Number one, research intensive universities. Number two, teaching intensive universities. And number three, affiliated colleges or degree granted autonomous colleges. These are the three important, I think, suggestions given by the NEP 2020. Now the question comes to the mind of the teacher. You must be coming that how to implement this particular policy. As I said to you, this policy has to be implemented in a phased manner. You cannot start implementing all the parameters or all the policy initiatives at a time. And therefore, in the present given structure of higher education, it's a possible, I think, to implement this policy. And for this point of view, I'll say that now we have the undergraduate colleges in general. In undergraduate colleges, we can permit the undergraduate students to take the courses across the disciplines. And that will be a truly choice-based credit system. For example, a student of physics can take courses in mathematics. A student of mathematics can take course in computer science. A student of sociology can take course, I think, in the computer science. Or student, I think, of the physics can take course in the music. Or he can take any course from faculty of engineering or medical or agriculture or law, which is available on the campus of the university. And therefore, this kind, I think, of the approach is, I think, most, I think, suitable at the moment. At the same time, as far as I think the changes of the colleges are considered, I think, let us see, I think, what are the main changes, I think, and the main changes, I think, consist of, I think, there's a 3-year and 4-year undergraduate degrees. In current education system, we have 3-year undergraduate degrees. However, from this academic year, June 2021, we can initiate the implementation of 4-year undergraduate degree program in our country. And from that point of view, it's very important to understand, I think, what does it consist of, I think. Now, in the 4-year degree program, there are multiple entry and multiple exits. And from this point of view, we'll have to prepare the curriculum for the 4-year undergraduate program. A lot of emphasis of development of curriculum for the undergraduate program. And from this point of view, I think it's very important for the role of the teachers for put their efforts for development of advanced curriculum, up-to-date curriculum, relevant curriculum, applicable curriculum, the curriculum which is updated with all the recent development has to be prepared. And I believe that this is the first important role which teachers can able to do it, I think. It's a possible, I think. Number one. Number two, what happens, I think, is very important to prepare the structure, I think, for the advanced degrees like the 4-year research degree. In fact, these degrees, I think, are called as a undergraduate research degrees of the 4-year. And right from the first year to second year, third year, this emphasis, I think, of discussion, seminars, webinars, group discussion, presentation of research papers, and also internship in the industry and research institutes. And in the 4th year, the student is expected to do entire research under the guidance, I think, or mentorship, I think, of a professor in the university or in the college, I think. And then he is expected to do the fundamental research or advanced research or research which is applicable, I think, for the society, applicable or useful for the country. So this is very paradigm shift in the undergraduate degree education from which is implemented, which has been implemented in NEP 2020. And therefore, I urge all the professors in the universities, I urge all the teachers in the colleges to devote their maximum time to follow this particular model, I think, a 4-year undergraduate degree or the research degree in the colleges. Now, as far as the universities are considered, it also has to follow the undergraduate degrees.
When I say research intensive university, please keep in the mind that research intensive university consists of, I think, undergraduate programs on the campus of the university. And these undergraduate programs are run by the university on the campus. Now, this is not applicable to only one university, applicable to the all universities. And also you must remember that. So what is important thing that how can able to start undergraduate program on the campus of university in arts, science, technology, medicine, engineering, social sciences, and all branches of knowledge on the campus of university. And therefore, university teachers also have to play a very important role for developing a curriculum for this undergraduate program. Because generally what happens in Maharashtra or in India, university means only higher education. Higher education means only postgraduate education and the MPhil and PhD program. So this is what is structured at the moment. But now we have to give emphasis, I think, developing this kind of the research undergraduate program on each university. This is what I mean, I think, holistic, multidisciplinary university. And here, not only I think the one or two faculty on the campus of university, all the branches of knowledge, like medicine, engineering, technology, agriculture, Ayurveda, arts, science, commerce, social sciences, music, art, culture, philosophy, everything has to be campus of the university, I think. So this is how the curriculum development, I think, is going to be the most important, I think, the factor in this case. At the same time, we'll also have to, teachers also have to think of starting the choice-based credit system at undergraduate level, both at college as well as the university. In many universities in Maharashtra, many colleges in Maharashtra, there is no undergraduate choice-based credit system. And therefore, while making this, I think, this kind of the change, it's very, very important. The teachers in the universities and the colleges must devote their time in developing or implementing the choice-based credit system in undergraduate programs. That is, I think, the need of the time. At the same time, I think, then also question comes, how are you going to follow the academic credit bank? Academic bank of the credit is going to be useful, are going to be implemented on the campus of the university, I think. Every student will have the different credits taken from different faculties, different disciplines, I think. And all these credits are going to be kept on the record of the student by each higher education institute, by the university or the college. Now, one thing remember, by 2030, it's envisaged that affiliation system is going to be abolished, is going to be stopped. And from that point of view, what is going to happen? The colleges which are accredited, these colleges will be awarded or known as degree granting autonomous colleges. So autonomy is very important, I think, the factor. And the teachers have to make sure that they help, I think, the affiliated colleges, university help for affiliated colleges in getting the autonomy, getting the accreditation, helping them for the accreditation, and make sure that most of the colleges affiliated to the university are accredited, and after accreditation, they become autonomous, and after autonomous, they can become autonomous degree granting colleges. And this is the role of the teacher. So again, developing, I think, the methodology, developing the, I think, the roadmap for this kind of the accreditation and this kind, I think, of the approach is necessary. In fact, universities has to take this point very seriously, I think, in such a way that many colleges, once they become autonomous, they don't depend on the university. And that is how the burden of the university in terms of examination, in terms of administration, will be completely, I think, reduced. By that way, university get a more time for the research, innovation, teaching, and learning only on the campus of university. So these are the major changes. And here what I believe is this, that the teachers have to play a very important role. Now, from this point of view, what is most important thing? Now it is possible. Say, for example, now some of the leading colleges which have got high grade of NAAC accreditation, they can be given the autonomy on the priority basis. We have to remember that universities are autonomous. And therefore, university can give autonomy to such colleges which are A grade from the NAT accreditation. And from that point of view, it's possible to implement this kind of the autonomy
for such colleges within the given current legal structure of higher education. Is it possible? Let us remember that, I think, it is very much possible. We don't have to wait for this, I think, the circular from the Minister of Education, Government of India, New Delhi. At the same time, see, for the learning program, optimal learning environment and support of student, teachers have to play very, very important role, I think. You must have, I think, appropriate, I think, the curriculum and engaging pedagogy, I think. Continuous formative assessment, adequate student support, and curriculum which they develop, they must be, I think, interesting. The curriculum must be relevant. The curriculum must be updated. And also, the curriculum what you prepare, they must align with the latest knowledge and requirement of the specific learning outcomes, which is very, very important, I think. Remember, pedagogy has to be improved. Pedagogy practice has to be, I think, used on large scale. Use of technology has to be used on the large scale. And high quality pedagogy has to be implemented in all the programs at undergraduate and also at the postgraduate level. At the same time, we have to also prepare the curricular material to the students, I think. And ultimately, all this need to be done. At the same time, our curriculum must be, I think, advanced, must be with the full of references, full of reference books, and not, I think, any bigger, I think, in the primary textbooks, I think. So from that point of view, it's very necessary, I think, the teachers must be able to learn themselves, I think. Advanced pedagogies, I think. Newer pedagogies, I think. Acquire the skills of new pedagogies, I think. Train yourself, I think, develop your, I think, more studies, I think, and see that, I think, you develop your skill in the new educational pedagogies, I think, and skills, I think, of your content, I think. Now, one thing, remember, to create the creativity, I think, of the faculty, and now university has the freedom of development of the curriculum. So therefore, development of the curriculum and the newer curriculum, pedagogy, is, I think, already there. I think we can use in the given structure, in given, I think, legal structure of the education, I think. At the same time, the new, I think, concept, I think, examinations, I think, in choice-based credit system, followed by outcome-based education. Whenever we make a curriculum, please remember, my teachers, I think, we must follow the concept of outcome-based education, OBE. What is the outcome, I think, of each program, each course, and how the outcome is achieved to the highest level, I think. And from that point of view, it's very, very important that along with that, there has to be a continuous assessment of the students. I think this is possible. This is part of implementation. Generally, in Indian universities, we take examinations once in a semester end examination and mid-semester examination. But instead of mid-semester examination and the end semester examination, it's very important that there has to be continuous weekly assessment of the student. And instead of rote learning, or instead of, I think, given the question that describe the following things, instead of that, we must be able to make assessment of student based on problem solving, based on their interpretation ability, based on their, I think, ability to solve the problems, I think. So this kind of approach is very much, I think, necessary. And from that point of view, we'll have to prepare, I think, this kind of the model of assessment, I think. And I think from that point of view, teacher has to learn many new things, I think. Continuous assessment requires a lot of study. Continuous assessment requires a lot of, I think, efforts, I think, from teacher side, I think. Every weekly, I think, assessment, I think. A teacher can organize the class presentation of research papers in the class, discussions in the class, group discussion in the class, giving the problems in the class. And what is the most important thing, that this new pedagogy has come in the picture, that before, I think, like taking lecture, a teacher provides a reading material of a reference book or a review article or advanced textbook to the students at least 1 week advance, I think. And it is expected that the students, I think, go through this particular reference book or the advanced material or the content which is given by the teacher. And when teacher comes in the way,
there's a participatory discussion by each and every student. So this kind of pedagogy, we have to, I think, discuss in the class. In other words, our teaching has to be research oriented. And this is, I think, the need of the time, which we'll have to keep, I think, in the mind, I think. I believe that with this, I think, teacher can able to do, I think, the many things, I think, same thing, I think, about, I think, the promoting, I think, the promoting research innovation, I think. In Indian universities, the component of research is very, very weak, I think. I believe that teachers have to play a paramount role, I think, in case, I think, of the students' research projects, provide more facilities, handholding of the students, and work with the students, and develop, I think, a confidence to them, I think. That is what I think required. Generally, what happens, I'm telling you, after our lecture or practical, we are detached from the students. Students are left alone. I sincerely believe that in the new pedagogy, in the new education policy, NEP 2020, teacher must be able to interact or spend maximum time with the students, I think. Motivate them, support them, discuss with them, spend time with them, handholding them. And that is how I think, you can able to generate interest of the students in their minds. And that is, I think, what I think is a very, very, I think, important, I think. At the same time, now this era of online learning. There are a number of new pedagogies for online learning. I believe that the teacher has to, I think, acquire the skill of online learning, online classes, online education, and the development of the content for the same, I think. And this content, which is online learning, is, I think, very crucial for the current system of education, and use of technology is of paramount importance. I believe that most every teacher nowadays in colleges and university make sure that they have acquired the skills of this online education, online expertise in a given, I think, the place where you're working. At the same time, it's very, very important that there's a concept of multiple entry and multiple exits, I think. So can you prepare the curriculum for the multiple entry and multiple exits? What is roadmap for the same? So all these things you have to do take into account. And say, for example, suppose student exit after 1 year. He'll get, I think, the certificate, I think, degree, a 1 year certificate. Suppose student, I think, make a 2-year study and then he make exit. He can get the diploma. And if student completes 3 years, I think, degree, 3 years, I think, study, he gets, I think, the degree. And obviously, if he gets a 4-year degree, he gets, I think, undergraduate degree by research. Now, remember, those students who do undergraduate degree by research, they can directly go for PhD in the respective subject. They don't have to appear for the GATE or NET or state examination at national level. Direct admission can be given to the student for the PhD. At the same time, there has been some changes at the level, I think, of the postgraduate level. And what one can do that, again, we'll have the postgraduate level, there's a lot of changes. For example, those students who do 3-year undergraduate degree without research, they can have 2 years master's program. And then in 2 years master program, what I want to say to you, the 1 year is devoted entirely by the research. And the first year devoted for your coursework or choice-based credit system or coursework in general. On the contrary, those students who have completed the 4-year research degree, they can, if they want to master degree, only 1 year master degree, and that too by research, I think. And expectation is this, these students are supposed to publish in internationally peer-reviewed journals of high impact. That's very, very essential. Or develop IPR, or develop a patent out of the research work, I think, not merely submitting thesis for the degree. And that's why these degrees of masters also called as research degrees. Now remember, MPhil has been completely, I think, now stopped, I think, from the 2021. Again, that's, I think, I believe, I think, a very, very, I think, good move. So what I want to say to you, so for master's program, as it is research oriented, we'll have to make the curriculum, the content for the master program in all the faculties of the knowledge, I think, arts, commerce, science, technology, engineering, so on and so forth. And finally, I must tell you, what also teachers can do, I think, the revamping the PhD program, I think. My friends and my teachers will have to reorient the PhD program in our country. And the reorientation of a PhD program, the concept, I think, of the pedagogy,
the concept of teaching and learning, concept of examination, concept of curriculum formation, the concept, I think, the philosophy of research has to be taught, I think. Concept of ethics we have to be taught for the students, I think. And the research degree has to make a very relevant and timely. I sincerely feel that with this, I think, changes in given structure is a possible to make, I think, to implement the national education policy 2020. Now remember that, let us make the beginning, I think. And maybe at the end of the 1 year, we can have the review. Again, we can discuss in detail. Again, we can go further, I think, we can able to make the necessary changes and able to revise, I think, our system of implementation. I sincerely believe that by 2022, we'll have, I think, our revised curriculum for the undergraduate, for the 4 degree, as well as for the master degree. And at the same time, we can able to start, I think, stop, I think, the master's, I think, MPhil program, and initiate, I think, already it's recommended, and initiate, I think, the reorientation of PhD program. With this, I think, brief program, I believe that teachers can able to contribute significantly for the implementation of NEP 2020 within given legal structure at the moment. And as the time goes, maybe after 1 year or so, there is more support, I think, from Government of India, like National Research Foundation. The teacher has to give more time for research. The teacher has to spend more time in the laboratory. The teacher has to write the research grant. Teacher has to establish research laboratories. The teacher has to mentor student. With this, I think, background, I think, I believe that, I think, we can able to, I think, initiate implementation process. And with this, I stop over here. Jai Hind. Very good. Unmute yourself, Dr. Gulhane, sir. Yes, sir. Thank you, Professor Chopde, sir, for your valuable guidance on effective implementation of National Education Policy 2020, and also what is the role of teacher in National Education Policy. यानंतर मी अध्यक्षीय भाषणासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सरांना यांना विनंती करतो की आपण आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करा. डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर. नमस्कार सगळ्यांना. नीती आयोग, भारतीय शिक्षण मंडळ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती च्या संयुक्त विद्यमाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात शिक्षकाची भूमिका या विषयावर आयोजित या वेबिनार मध्ये बीज भाषक म्हणून उपस्थित असलेले संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आमचे मित्र प्रोफेसर चोपडे सर, ज्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. भारतीय शिक्षण मंडळाचे संघटन मंत्री माननीय मुकुलजी कानेटकर, अन्य सर्व विद्यापीठाचे रजिस्ट्रार तुषार देशमुख, कोऑर्डिनेटर गजानन गुल्हाने, डॉक्टर मिलिंद शिरभाते, डॉक्टर प्रसाद वाडेगावकर, आमचे मित्र प्राध्यापक नारायण मेहरे, अन्य सगळे प्राध्यापक मंडळी आणि तज्ञ मंडळी. सर्वप्रथम मी भारतीय शिक्षण मंडळ आणि नीती आयोगाला धन्यवाद देतो की त्यांनी महत्वाच्या विषयावर एक वेबिनार आयोजन करण्याची संधी या विद्यापीठाला उपलब्ध करून दिली. त्यामुळे मनापासून आपलं धन्यवाद. 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षिक धोरण हे या देशाला मिळालं आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली देशभरामध्ये की हे शैक्षणिक धोरण कसं आहे. आणि आज आपण सेकंड फेज मध्ये भारतीय शिक्षण मंडळाने हा पुढाकार घेतला. हा पुढाकार खरंच अभिनंदनीय आहे. कारण मुकुलजी म्हणाले तसं बरोबर आहे की कागदावर किती शब्द चांगले जरी आले, पण जोपर्यंत त्या शब्दांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कागदावरच्या शब्दांना काही अर्थ नसतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या राष्ट्रीय शैक्षिक धोरणाची यशस्वीता ही अंमलबजावणीवर अवलंबून आहे. आणि तो पुढाकार भारतीय शिक्षण मंडळाने संपूर्ण देशभरात घेतल्यामुळे संपूर्ण देश नक्कीच भारतीय शिक्षण मंडळाला धन्यवाद देईल, यात शंका नाही. चोपडे सरांनी फार सुंदर
खरं म्हणजे विवेचन राष्ट्रीय शैक्षिक धोरणाचं केलं आहे आणि त्या बरोबरीने शिक्षकाची भूमिका सुद्धा त्यांनी आपल्या बीज भाषणामध्ये फार उत्तम आणि सोप्या पद्धतीने मांडली आहे. राष्ट्रीय शैक्षिक धोरणामधले जे कंगोरे आहेत वेगवेगळे फार नवीन पद्धतीचे आहेत. त्याच्यावर मी फार बोलणार नाही कारण रिपिटेशन होईल. आणि नवीन नवीन कंगोरे जेव्हा येतात त्याची अंमलबजावणी सुद्धा कशी करावी याही संबंधातलं एक मार्गदर्शन चोपडे सरांनी या ठिकाणी केलं. ते आमच्या विद्यापीठातल्या सर्व प्राध्यापकांना नक्की ते उपयोगाचं होणार आहे आणि ते नक्की आम्हालाही त्याची अंमलबजावणीसाठी उपयोग होईल. पण चोपडे सर, मी आपल्याला सुद्धा व्यक्तिशः धन्यवाद देतो. आपण एक यथोचित मार्गदर्शन या ठिकाणी केल्यावर. खरं म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने यावेळेला देशाला फार वेगळं स्ट्रक्चर दिलं. 38 वर्षानंतर पॉलिसी आली तर हा बदल होतच असतो. 48 पासून खूप कमिशन आपल्याकडे आली आणि प्रत्येकाने एक नवीन नवीन विचार त्या ठिकाणी ते दिलेला आहे. प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगवेगळी होती. राधाकृष्णन कमिशन पासून तर आत्ताच्या कस्तुररंगननी दिलेली राष्ट्रीय शैक्षिक धोरणापर्यंत खूप आहे. मुदलियार आहे, कोठारी आहे, राधाकृष्णन आहे, यशपाल कमिटी आहे आणि मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, 92 ला अमेंडमेंट सगळे आले. परंतु या एज्युकेशन पॉलिसीची जेवढी चर्चा देशभरात झाली, मला असं वाटत नाही की कुठल्याही धोरणाची चर्चा देशभरात झाली. कारण प्रत्येकाने बेसिक कायम ठेवलं आणि त्याला बाकी बदल परिस्थितीनुरूप त्या ठिकाणी ऍड केले आणि मात्र आपली ही शैक्षणिक धोरण या देशामध्ये ते राबवल्या गेले. या एज्युकेशन पॉलिसीनी खरं म्हणजे 86 ची पण एज्युकेशन पॉलिसी एनईपीच होती. एनईपी 1986. आता सुद्धा एनईपीच आहे, ती 2020 आहे. त्या एनईपी मध्ये एन न्यू साठी होता आणि या एनईपीतला एन नॅशनल साठी आहे. या दोन एन मधला जर आपण फरक लक्षात आणला तर आपल्याला दोन पॉलिसींमधला फरक लक्षात येईल. त्यामुळे हे बदल जे सगळे या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल प्रामुख्याने